मित्रांनो, तुम्ही बियापासून कधी जास्वंदाची झाडं लावले आहे का? ज्याला आपण हिबिस्कस म्हणतो. तर चला आज आपण करूया ट्राय. तर हे आहे हिबिस्कसचे बिया जे आम्ही ऑनलाईन बोलवले आहे आणि ऑनलाईन बोलवल्याबरोबर 24 तास भिजू टाकलेले आहे. कारण की 24 तासानं भिजू टाकल्यानंतर काय होणार, जर्मिनेशन थोडे फास्ट, एकदम विदर्भ एक्सप्रेससारखे होणार. तर हे बघू शकता, अशा प्रकारचे बिया असतात, छोट्या काळ्या रंगाचे असतात. ते आम्ही 7-8 बिया लावल्या. 7-8 बियामधून किती जर्मिनेट होणार हे आम्हाला पण नाही माहीत, पण आम्ही 7-8 बिया लावल्या. तुम्ही बघू शकता कोणकोणत्या बियांमध्ये हिरवे जर्मिनेशन चालू पण झालेलं आहे, कारण की याला आपण भिजवलं आहे. तर वरचं कवर कसं फाटणं चालू होतं, ज्यांनी जर्मिनेशन लवकर होतं. तर आम्ही पाणी घेतलं आहे आणि 70% माती आणि 30% कोणतं पण खात घ्या. वरून आम्ही एक ओडी माती टाकली आहे आणि वरून हलकं पाणी टाकायचं, कारण की आम्ही अगोदरच खूप जास्त पाणी टाकून दिलं कुंडीमध्ये. पॉट अगोदरच छोटासा आहे म्हणून. आणि याच्यावरून हलकं पाणी द्यायचं. आता ओव्हर वॉटरिंग करायचं नाही. ओव्हर वॉटरिंग डेंजरस टू प्लांट हेल्थ, हे तुम्ही माहीत करून घ्या. त्यानंतर वरून असं प्रकारची टोपी घालायची याला, म्हणजे आपण झाडाला टोपी लावू. आणि याच्यावरून फक्त हलके गड्डे करायचे ज्याने एअर पास होईल, ज्याच्याने काय होईल, अंदर ह्युमिडिटी राहणार आणि मॉइश्चर पण मेंटेन राहणार. तर तुम्हाला वारंवार पाणी द्यायची गरज नाही, ज्याच्याने ओव्हर वॉटरिंग पण नाही होणार. 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही बघू शकता जे अंदरून झाडं आतुर होते बाहेर यासाठी, भज्यासारखे तडून बाहेर आलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ट्रू लीव्स पण याला आलेले आहे का नाही. आनंदाची बातमी. तर एक टिप लक्षात ठेवा की याला सावलीमध्ये ठेवायचं आहे. जोपर्यंत याला 5-6 पाणी येत नाही तोपर्यंत डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचं नाही. एकदम हलक्या उन्हात किंवा सावलीमध्येच ठेवायचं आणि हलकं पाणी देत राहायचं. अर्धा इंच माती सुटली का हलकं स्प्रे मारायचं, बस. बोला रामकृष्ण हरी.